चला आज बाहेर फिरायला जाऊ. एक नवीन ब्लॉग येतोय लवकरच, नक्की बघा. चला फिरायला जाऊयात आज. मी लिफ्टमध्ये बसले आणि लिफ्टच्या गाण्याचा आवाज चालू झाला, त्याच्यामुळे मी माझा व्हॉइस ओव्हर या ठिकाणी केलेला आहे. आणि या ठिकाणी मी अशी म्हणत आहे की चला मी बाहेर चाललेली आहे आणि असं छान ब्लॉग शूट करू, एवढंच. पण ते आवाजामुळे चाललेलं आहे. आता भाऊ मम्मी घ्यायला आली आहे, आम्ही गावी चाललो आहे. सो हा ब्लॉग पण मस्त होणार आहे, तुम्ही शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. इथं गाडी लागलेली आहे आमची अशा प्रकारे. मी गाडीत बसत आहे. गुड. इथं मी गाडीत बसले तेव्हा गाडीमध्ये गाण्यांचा आवाज येत होता, त्याच्यामुळे मी माझा जो आवाज होता तो बंद करून टाकला आणि म्हटलं एवढंच नको कॉपीराईट वगैरे यायला. आणि मग पुढचा व्हिडिओ सुरू केला. आणि त्याच्यानंतर मग हे काय हे गाडीमध्ये चालवताना ते थोडंफार शूट केलेलं होतं, एवढंच. आम्ही जेवणासाठी थांबल्या नाश्त्यासाठी. आता आलेले हा शिक्रापूर हायवे आहे. चला बघू काय आहे ना. किती छान मूर्ती आहे बघा विठ्ठलाची. हा हायवे इथे पूर्ण असा. आणि उत्तप्पा आणि मिसळ ही संपत आलेली आहे. तर अशा प्रकारे नाश्त्यासाठी आम्ही घेतलेला आहे आणि एन्जॉय करत आहोत. चला झाला आहे अशा प्रकारे आमचा नाश्ता. आम्ही आता निघालेलो आहोत. बिल तर काही भाऊच पे करणार आहे, त्याच्यामुळे बिलात काय विषय नाही. जवळजवळ आम्हाला जायला 1 तास लागेल असं वाटते. 1 तास म्हणजे 1 वाजतील असं वाटते. आता 10:30 वाजले सकाळचे. नाश्ता झालाय. मी एकटीच बाहेर आले 10 वाजता, मी पण त्यासोबत जाते. CNG भरण्यासाठी थांबलेलो आहोत आम्ही. तिथं आमची गाडी आता जवळजवळ पोहोचायला लागलेलो आहोत आम्ही. सुंदर असा रस्ता आहे आणि असा सुंदर असा रस्ता आहे, तसा पण तुम्हाला घेऊन दाखवते मी गाडीमध्ये. ऊन खूपच आहे पण आपली गाडी बेस्ट आहे. AC वगैरे आहे आपल्या गाडीमध्ये, त्याच्यामुळे काहीच वाटत नाहीये. पण आता खाली उतरल्यानंतर काही सांगू शकत नाही उन्हाचं, कारण खूपच ऊन वाढलेलं आहे. आणि आम्ही जिकडे चाललोय तिकडे जरा आता तुम्हाला दाखवते डोंगर फिंगर अशी एकदम, म्हणजे झाडं पण अशी हिरवी जास्त नाही आहेत. तुम्हाला असं पिवळं दिसतील जरा झाडं. म्हणजे एकंदरीत पर्जन्य छायेचा प्रदेश आहे, त्याच्यामुळे डोंगर वगैरे असे आहेत. लांबनं बघितलं की हिरवं दिसतंय, पण जवळ गेलं की सगळं पिवळं दिसतंय. त्याच्यामुळं असं तो विषय. हे आमचे साहेब म्हणजे माझा भाऊ आहे हा बघाय. त्यांचं आता गाडी चालवायकडे लक्ष आहे, त्याच्यामुळे त्या गाडीकडं म्हणजे मी पण अपेक्षा करत नाही की त्यांनी बघावं इकडं माझ्याकडं. आणि समोर मोठे मोठे डंपर आहेत. डंपर येतात आणि तसा तर हा हायवे नाहीये, आता गावातला रस्ता चाललेला आहे, पण तुम्हाला डंपर रस्त्याजवळून तर चांगले जवळून गावाकडचं असतं. रस्त्याजवळ चांगले जवळून सगळं गोष्टी चांगल्या असतात. म्हणजे येणं जाणं म्हणजे गाड्या चालवणाऱ्या लोकांना छान वाटतं असं आहे. हे आमचे छोटे भाऊ आहेत, बंधुराजे. सगळ्यात छोटा एक भाऊ आहे. शेंडफळे आमचं. त्याच्यात शुभमंगल आता काय लवकरच त्याचा पण ब्लॉग येईल नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बघा आता हा रस्ता, ह्या रस्त्याचं काम व्हायचं आहे अजून लईच. म्हणजे इकडे सगळं हेच चाललेलं आहे. नदी आहे म्हणजे ही पण पूर्ण कोरडी पडलेली आहे नदी. आणि ह्या नदीवरनं त्यांना ब्रिज टाकायचं आहे, त्याच्यामुळे आता ह्याचं काम लईच रखडलेलं आहे. पण 2 व्हीलर काय असं पटकन निघून जातात, पण 4 व्हीलरला जरा म्हणजे तेवढी आदळापट करून चालत नाही. जरा काम आधीपासून चालू आहे या ठिकाणी असं म्हणतोय. हा खूप दिवस झाले चालू आहे. आम्ही गेल्यावर चालू होतो 2-4 महिन्यापूर्वी, तर हे काम असंच चालू होतं. अजून पण असंच चालू आहे, रखडतंय. आता उन्हाळ्यात काय वाटणार नाही, पण पावसाळ्यामध्ये लईच म्हणजे प्रॉब्लेम येणार आहे ह्याला. त्याच्यामुळे आता तसं तर आपण काहीच करू शकत नाही. इकडे बघा ज्वारी लावलेली, शेती आहे इथं, पण हे जरा मधला पार्ट जरा अजून बनलेलं नाही. तर बाकी रस्ते भारी आहेत, आता लय मस्त झालेत रस्ते. मंदिर वगैरे इथनं पण जायला येतं. आता इथनं जाणार आहे आम्ही या मंदिरापासून. इथूनच म्हणायची आमच्या गावाकडचं पण तुम्हाला मंदिर दाखवते, खूप छान आहे. हे पण एक मंदिरच आहे इथे, पण आता कोणतं माहित नाही आपल्याला. इथनं वळवणार आहे आता आम्ही. ह्या अशा गावाकडे असेच मंदिर असतात छोटे छोटे. ह्याला काय म्हणता तुम्ही? ह्याला काय म्हणता? वैरण. हा वैरण, कडबा वैरण.
बघा हे गावाकडेच बघायला मिळतं. पण लोक एवढे आता सुधारित झालेत की बस सगळ्यांच्या घरी ट्रॅक्टर बनवू नका, परत वेगवेगळे उपकरणं जे आहेत ना सगळ्यांच्या घरी अवेलेबल आहेत असं आहे. त्याच्यामुळं छान वाटतं, जरी ग्रामीण असलं तरी पण मस्त वाटतं असं. आता त्याच्यामुळे आम्हाला पुढचं काहीच दिसत नाहीये बघा, या गाडीमुळं पुढचं काहीच दिसत नाही. पण गर्दी नसल्यामुळे काही विषय नाही. आजोबा आजोबाने मस्त आपल्याला साईड दिली, हा पण आपण साईड दिली मस्त वाटतं. गावाकडच्या गोष्टी आता तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही गावाकडे जातो रिलॅक्सेशन असतं ते खूप छान वाटतं. हे आहे दोन इंजिन आहेत. दोन इंजिनवाली ट्रेन चाललेली आहे बघा इथे. आणि पूर्ण करणं काचच नाही, ट्रेननं काचच नाही, फक्त रंगवलंय की आणखी बनवायचं. पॅसेंजरसाठी रेडी तर झालेली आहे, पण ती हेच नाही केलेली आणखी कमी आहे वाटतं. म्हणता येईल किंवा भाऊ असेल ॲटोमोबाईल कॅरियर आहे. ॲटोमोबाईल कॅरियर म्हणजे जे आपल्या गाडीचे जे पार्ट्स असतात ते पार्ट्स बघा अशी ही ट्रेन आहे आणि आता आम्ही अशा ह्याच्यावरनं चाललोय बघा. म्हणजे ट्रेन जरी आली तरी पण आम्हाला खालनं वे जायला. आधी आता रस्ता फाटक आहे. होतं, आता हे डायरेक्ट अंडरपास केलं. आधी फाटक होतं इथे फाटक, पण आता असं रस्ता केलाय छान, मस्त झालं एकदम अंडरग्राऊंड एकदम. आणि ना असं बाहेर निघायचं म्हणजे एवढे छान आणि असे भारी रस्ते झाले की बस. ही आली आमची लाकूड झोडे पाटील वस्ती. हे आता गाव चालू झालं आमचं. तर हे जे घर दिसते समोर तुम्हाला त्यांचं आहे म्हणजे चुलत. हा हे जे घर दिसते ते चुलत्यांचं आहे. तुम्हाला दिसतं असेल का काय माहिती चौकाचे हे वाले चुलत चुलत्यांचं घर आहे. म्हणजे हे गावच चालू झालंय आणि जी शेती ही आहे ही सगळी अशी. लई डेव्हलप झाले आता जनतेने. हा जो रस्ता दिसतोय तुम्हाला आतापर्यंत पूर्ण म्हणजे 20-30 वर्षापासून एवढा चांगला दिसतो कधीच नव्हता हा एवढा. म्हणजे आता आम्ही एवढे लहानाचे मोठं झालो ना. हा रस्ता इतका विचित्र होता, इतका विचित्र होता. म्हणजे 10 आउट ऑफच्या रेटिंग मध्ये द्यायला तर गेले ते दिवस राहिले ते आठवणे असंच असतं. मस्त झालं एकदम. म्हणजे असं 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 कंटाळा येत नाहीये गावाकडे यायसाठी. भारी वाटते. झाडं बघा किती मोठे मोठे आहेत, मस्त एकदम अशी गारगार सावली. हे बघा बोर्ड बघितला का, विसापूर. आमच्या गावाचं मंदिर आहे हे आता आमच्या गावची वेस. इथे मंदिर आहे सगळं. इथे बाबा बिबा थांबलेले आहेत. शेळ्यांमुळे आता गाडी आम्ही थांबवली, जरा स्लो घेतली. हे आमच्या गावाचं मंदिर आहे, ही वेस आहे बघा. हे असं ही वेस आहे गावाची. हे मंदिर आहे सगळं इकडं इकडं इकडं. हे वेस आहे. आता आपण चाललोय गावामध्ये, एंटरच करतोय. जिम्बी आहे इथं, शाळा फिळा आहे सगळे. कसं आहे ज्याच्या त्याच्या ह्याच्यानुसार जे ते आपल्या ह्याला गेलेले आहेत सिटीमध्ये राहायला. छान आहे. पण तरी पण म्हणजे आहेत अजून गाव तेवढं रिकामा नाही झालेलं. पण राहतात गो लोक, शेती फिती आहे लोकांची, ते राहतात. पण नवीन जनरेशन सगळे शिक्षणानिमित्त कामानिमित्त बाहेर गेलेले आहेत असे. घरं बघा तुम्ही, घरं हे असे जुने घरं अशी होती बघा. वाड्यासारखे किंवा ते मोठमोठ्या दगड्यांचे. थोडं ब्लॉग मोठं होईल पण मस्त होईल एकदम. गावाकडचं कसं असतं जेवढं शूट करावं तेवढं कमी. आता आम्ही चाललो मळ्यात. रस्ते पण बघा किती सुंदर आहेत बघा. हे घरं पण बघा किती सुंदर मोठमोठ्या लट बांधलेले आहेत लोकांनी. जे ते आता जिकडे तिकडे म्हणजे जरी गेलेले असले ना तरी पण कोणी मिलिटरीमध्ये भरती झालेले आहे, कोणी टीचर आहे, कोणी नर्स आहे. त्याच्यामुळे घरची परिस्थिती ना लय जबरदस्त आहे इकडच्या लोकांची. लय श्रीमंत लोक आहेत असं वाटतं असं आपल्याला. खेडे गाव आहे पण तसं काही नाही बघा. किती छान छान सुंदर सुंदर घर आहे. घरासमोर गाड्या फिड्या, पार्किंग फिरकी, गोठा मशीनचा गोठा पिटा खूप छान आहे. इथे हे सगळे नातेवाईकच आमचे, भाऊकीचे आमचे. इथे चुलत्याचं घर आहे, चुलते फिरते बघा. हे बंगला दिसते का, हे माझ्या चुलत्याचं आहे. आता ते दिसते का नाही की बाबा, चुलत्याचंच आहे. सगळे सगळे बघा. हे मंदिर हे सगळं गावातलंच आहे. पण आणि कसं आहे माहितीये, मी हा ब्लॉग एवढा डीप का शूट करते कारण खरं तर आठवणीसाठीच. बघा हे घर किती सुंदर घर बांधलेले आहे बघा. असं आम्ही गावात नसतो त्याच्यामुळे आमची घरं छोटीशीच आहेत. हे बघा खूप छान केले लोकांनी. आणि पोरं पण असं शिकून सवरून असं गावात मस्त त्यांनी केली सुधारणा. पण बाहेर ते कोणत्या बघा शेती बघा. पण आई वडिलांना कधी काही कमी पडून दिलेलं नाही. मस्त असं बनवलेलं आहे. हे बघा हे ट्रॅक्टर थांबलेला आहे पुढं. काहीतरी
काहीतरी आहे ती मशीन आहे का कदाचित गहू काढायची मशीन आहे वाटते. बघा इकडे इकडे गहू काढून ठेवलेला आहे, मशीननेच काढून ठेवलेला आहे वाटतं, म्हणून ते थांबलेले आहेत तिथं. हो का ही मशीन हा बनवायला आलेले आहेत ते आता. हो हा बघा इथे हरभरा पण काढलेला आहे. हा बरं इथं हरभरा पण काढलेला आहे. ते बघा ते पुढे चाललं आता, आम्ही इकडनं वळायलो. ते काय ते आपल्या ओळखीचेच आहेत त्याच्यामुळे तो काय नाही विषय. दादाला ते ओळखते, आपल्याला नसतील ओळखत. पण प्रत्येकाला हात करायचा किती जरी म्हणलं तरी. 4 मिनिटाचा हात व्हिडिओ झाला. छान वाटतं पण असं. मी असंच फिरायला गेलो ना, आपल्यासाठी काढायचं आपल्याला ते मेमरी राहते ना, म्हणूनच मी शूट करायला लागले. लई ऊन आहे आता. बघा हे गवत आहे जनावरांसाठी लावलेलं, गिन्नी गोली काय की काय ऊस आहे काय काही बाबा कळा ना. ऊस असं मला वाटतंय तो. इथं पण वस्ती आहे. आम्ही थोडंसं म्हणजे शेतामध्ये घर बांधलेलं आहे. आमचं काही नाही लई मोठं असं घर नाही, पण त्यांच्यापुरतं राहिलं. आम्ही तर राहतच नाही खरं तर, मग चुलते त्यांच्यापुरतं बांधलेलं आहे असं. आता आलं आता घर जवळ आमचं पण. हे सगळं गाव हे काय सगळे भावकी पाहुणे फिवणे असंच नाही सगळं. हे बघ गाडी बघा घरासमोर. असं आहे आजकाल कुणीच म्हणजे माग राहिलेलं नाही. आता आम्ही थोडं मळ्यात आलोय ना, हे पण प्रस्तावित आहे. आता हे पण रस्ते बनणार आहेत सगळे. गेल्या वेळेसच चुलतीने सांगून ठेवलं होतं, बाई ताई म्हणली रुपा लय भारी रस्ते होणार आहेत आता, नाही का. तर तो विषय होईल, पण थोडं लेट होईल, पण थेट होईल असे. मेहनती शेतकरी आमच्या गावाकडचा. लय भारी शेती, कमी पाण्यामध्ये पण लय भारी असं पिकवतो. त्याच्यामुळं लय म्हणजे असं छान वाटतं. माणसं पण लय चांगले आहेत, माणुसकीची आहेत, बोलायला चालायला आपलं. बरं चला आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. आता आलेलेच आहे घर जवळ. एक 5 मिनिटं, अजून 5 मिनिटं नाही 2-3 मिनिटं चालू ठेवते. तुम्हाला अजून दाखवते थोडं इकडचं. झालं टमाटा आहे बघा, टमाटा बघायचा. टमाटा लावलेला आहे. हे कोणाचं घरी काय माहित भाऊ. गेल्या वेळेस नव्हतं रे. हो का. आता जरा रस्ता खराब. अच्छा आपण इकडे गेलो होतो ते पलीकडे घरी नाही का, हे घर. आम्ही इथनं वळालो. चढे जरा इथं, आणि आता थोडं पाणी दिलेलं असल्यामुळे शेताला थोडस म्हणजे जो खचलंय तिथं. हे बघा शेंगा आहेत, शेंगा इथं बघा. हे लावले कांद्याचं बी. आता आम्ही आलो घराच्या जवळ. इथं गाडी लागलेली आहे आमची, इथं गाडी लावलेली आहे. इथं घर आहे, इथं आंटी आहे. आवरलेले आहेत सगळे, नाना बसलेले आहेत. चला आता भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. हा गावाकडचा रानमेवा, खरबूज, हे हरभरा, हे आमची आजी, हे आमची आंटी, हे आमचे नाना, हा नवरदेव. नाही व्हिडिओ करते मी. हे आमचे नाना. आठवण राहते बाकी काय होय. म्हणून प्रकारे आमची झालेली आहे ही ट्रिप. आता आम्ही परत चाललेलो आहोत. तर इकडे बघा हे आमचे छोटे पाटील, घरातले मोठे पाटील. झालं आता निघालो होता आम्ही. म्हणजे आता किती वाजलेत, आता टायमिंग दिसत नाही मला याच्यामध्ये. झालं सगळं व्यवस्थित. चाललो आता मी घरी. आता भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. मी अजून व्हिडिओ शूट करते. चल गाडी चालली ना, ही नानाची म्हणजे माझ्या चुलत्यांची आहे. गाडी भरून म्हणजे शेतकऱ्याचं बघा कसं आहे. माल विकायला चाललेत ते. कोणती गाडी आहे, एर्टिगामध्ये फुल गच्च टरबूज भरून चाललेले ह्या गाडीमध्ये. दिसते का ही पुढची. असं असतं शेतकऱ्याचं. शेतकरी राजा माणूस असतोय तो, बघत नाही की बाबा त्याने आपल्या मालासाठी गाडी नाही लागलाय. तो कोणती एर्टिगा गाडी म्हणजे ते किती मोठ्या आणि किती काय बघा तुम्ही. आता बघा आता शेतात कामं चाललेली आहे. दुपार टायमाला भरून आजे, पण हिरवं काय सगळं मस्त आहे असं वातावरण. हे बघा आमचं काम होतं, केलं, निघालो आता आम्ही.